नमस्कार मित्रांनो, आज इन्शुरन्स म्हणजे विमा, आरोग्य व जीवन विमा हे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विमाविषयक व गुंतवणूक विषयक व्हिडिओज आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकत असतो। आपल्याला माहिती आहे की बाजारामध्ये अनेक प्रकारचे हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध आहेत। आज आपण पाहूया की जे डायबिटिक आहेत, ज्यांना ऑलरेडी डायबिटीज आहे, त्यांना हेल्थ इन्शुरन्स मिळू शकतो काय, आणि त्यांना जर हेल्थ इन्शुरन्स मिळत असेल तर तो पहिल्या दिवशीपासून कव्हर असतो का, त्यासाठी काही वेटिंग असतं, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी दिगंबर जोग गेली 38 वर्ष हेल्थ इन्शुरन्स व गुंतवणूक विषयक माहिती यूट्यूबच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। तेव्हा आपण जर माझे व्हिडिओ आपणास आवडत असतील तर लाईक आणि शेअर जरूर करावे, जेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील व त्यांना जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये कुठला विमा घेण्याची आवश्यकता असेल त्यावेळेस त्यांना विमा घेण्यासाठी मदत होईल। आज जे आपण बघणार आहोत ते आहे डायबिटीज हेल्थ इन्शुरन्स। काय असतो डायबिटीज हेल्थ इन्शुरन्स? एक कस्टमाइज इन्शुरन्स योजना असते आणि ही जे मधुमेहामुळे जे काही उपचार आपल्याला घ्यावे लागतात किंवा जे हॉस्पिटलायझेशन करावं लागतं किंवा हॉस्पिटलमध्ये भरती होऊन आपल्याला जो वेगवेगळे खर्च येतात, या खर्चांचं कव्हरेज, तसंच डायबिटीज व्यतिरिक्त जे अन्य रोग आपल्याला झाले किंवा असतील तर त्याचंही कव्हर या विमा योजनेमध्ये असतं। खरं तर डायबिटीज हा पूर्व अस्तित्वातला रोग, म्हणजे पूर्व विद्यमान रोग असं म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्री एक्झिस्टिंग आजार असं म्हणतो। तेव्हा हा प्री एक्झिस्टिंग आजार बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या सामान्य पॉलिसीमध्ये 2 ते 4 वर्षाचं वेटिंग ठेवून तुमचा कव्हर करतात। म्हणजे काय, तर तुम्हाला जर डायबिटीज असेल आणि तुम्ही एखादी सामान्य इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतली तर तुम्हाला त्या पॉलिसीमध्ये याचं कव्हर जरूर मिळतं, पण हे कव्हर जे आहे साधारणपणे 2 ते 4 वर्ष म्हणजे 24 महिने ते 48 महिने वेटिंगनंतर हे कव्हर चालू होतं। म्हणजे त्याच्यानंतर डायबिटीजशी रिलेटेड जे आजार आहेत ते आजार त्याच्यामध्ये कव्हर होतात। आज आपण पाहूया की डायबिटीजची जी स्पेसिफिक पॉलिसी आहे, या स्पेसिफिक पॉलिसीमध्ये नक्की काय काय कव्हर असतं। त्याच्यामध्ये काही कंपन्या ऑटोमॅटिक रिस्टोरेशन देतात, काही कंपन्या OPD एक्सपेन्सेस देतात, म्हणजे डायबिटीजशी रिलेटेड जे मेडिकल टेस्ट आपल्याला करावे लागतात त्यांचं कव्हर आपल्याला मिळतं। शिवाय हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस मिळतात, मॉडर्न ट्रीटमेंट मिळतात, पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्सही काही कंपन्या कव्हर करतात। डाव्या बाजूला मी कंपन्यांची नावं दिलेली आहेत। या सर्व कंपन्यांमध्ये विशेष डायबिटीज करता अशा पॉलिसीज आहेत की ज्या जर तुम्ही सर्च केल्यात साईटवरती किंवा गुगलवरती तर तुम्हाला माहिती मिळू शकते। शिवाय तुम्हाला जर अशा पॉलिसीज बुक करून हव्या असतील व त्या संदर्भात संपूर्ण माहिती हवी असेल तर माझ्या खाली दिलेल्या क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता व किंवा व्हॉट्सअप नंबरवरती आपण आपली माहिती देऊ शकता आणि आपण पुढे चर्चा चालू ठेवून तुमचा जो विमा आहे तो तुम्हाला बुक करून देऊ शकतो। ह्याच्यात आणखीन काय मिळतं, ह्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट मिळतो। 80D प्रमाणे 80DD प्रमाणे सुद्धा टॅक्स बेनिफिट मिळतो। शिवाय या पॉलिसीमध्ये काय काय कव्हर होतं, तर मॉडर्न ट्रीटमेंट सगळ्या कव्हर होतात। वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडर्न ट्रीटमेंट आहेत ज्या आता नवीन काळामध्ये उपलब्ध आहेत आणि डायबिटीज पेशंट्सना यांची कव्हर आवश्यक आहे। तेव्हा प्रत्येक कंपनीच्या ब्रोशरमध्ये तुम्हाला वेगवेगळी जी कव्हर्स आहेत ती त्या त्या कंपनीच्या अनुषंगाने त्यांनी दिलेली जी आहेत ती उपलब्ध असतात। तेव्हा तुम्ही त्या त्या कंपनीची ब्रोशर्स जाऊन बघू शकता गुगलवरती, किंवा तुम्हाला जर काही विशिष्ट कंपनीचा डायबिटीज स्पेसिफिक विमा हवा असेल तर तुम्ही आम्हाला जरूर संपर्क करू शकता। आम्ही तुमची याबाबतीत मदत करू आणि आम्ही तुम्हाला सर्व माहिती पुरवू। तुम्हाला विमा हवा असेल तर तो बुक करूनही देऊ किंवा तुम्ही स्वतः जाऊन त्या कंपनीच्या साईटवरून तो विमा विकत घेऊ शकता। ही केवळ एक माहिती आहे
आणि या अनुषंगाने मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून डायबेटीसशी रिलेटेड ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्याच्याबद्दलची एक माहिती दिलेली आहे. आपण अधिक माहितीसाठी मला संपर्क करा किंवा त्या कंपनीच्या साईटवर जाऊन तुम्ही त्या कंपनीच्या डायबेटीस स्पेसिफिक पॉलिसीजची माहिती घ्या. धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ही विनंती. धन्यवाद.